नमस्कार, जय श्रीराम. स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे मराठी व्लॉगर प्राजक्ता. मैत्रिणींनो, काल आपण हे मोबाईल पाऊच बघितलं, छानसं छोटंसं आणि क्यूटसं. तुम्ही बघू शकता जवळून पण त्याचं फॅब्रिक वगैरे फक्त 5 रुपयाचं फॅब्रिक होतं हे. आणि हे पाऊच आपण विकणार आहोत 50 रुपयाला. आणि याचं रनरसुद्धा तुम्ही बघू शकता, डिझाईनचं आहे, चावीच्या आकाराचं आहे. तर असे छान छान क्यूटसे छोटे छोटे पाऊच शिवून तुम्ही सेल करू शकता आणि त्यातून भरपूर पैसेसुद्धा कमवू शकता. तर तुमच्याकडे जर एखादं मार्केट असेल कपड्यांचं, तर तिथे जायचं आणि छान छान कपडे असे निवडून आणायचे आणि त्यातून मस्त छान छान क्रिएटिव्ह गोष्टी क्रिएट करायच्या आणि ते सेल करायच्या. नक्कीच सेल होतात. जर तुम्ही एखादी वस्तू एकदम क्रिएटिव्ह बनवली ना, तर ती नक्की सेल होते. आणि हे जे पाऊच, पर्स वगैरे ज्यांच्या मला ऑर्डर्स येतात, त्या मी स्वतः यूज करते शिवल्यानंतर. आणि ते इतर बायका जेव्हा बघतात माझ्या हातात, तेव्हा मला त्याची ऑर्डर मिळते. त्याच्यानंतर ऑनलाईनसुद्धा यूट्यूबवरून सुद्धा ऑर्डर्स मिळतात. तर अशा ऑर्डर्स तुम्ही सुद्धा घेऊ शकता. आणि मैत्रिणींनो, जर तुम्हाला तुमचे प्रोडक्ट सेल करायचे असतील, तुम्ही शिवलेले असतात आणि ते विकत कोणी घेत नसेल, तर तुम्ही माझ्याकडे पाठवू शकता. मी ते लाईव्ह घेऊन सेल करू शकते. आणि त्यानंतर जे काही तुमचं प्रॉफिट होईल, जर सेल झाले तर जे काही तुमचं प्रॉफिट होईल ते तुम्हाला मी पैसे सेंड करेन. तर तुम्हाला जर असं विकायचं असेल काही, तर तुम्ही नक्कीच माझ्याकडे आणू शकता. कारण हे मी यासाठी सांगते, कारण मी जेव्हा आमच्या रविवारच्या मार्केटमध्ये गेलेले बाजारात कपडे आणायला, तेव्हा तिथे एक ताई भेटलेल्या मला, आमच्याच गावाकडच्या आहेत. तर त्यांनी मला सांगितलं होतं की मी तुमच्याकडे विकायला आणेल, जर विकले गेले तर तुम्ही नक्की विका. तर तुम्ही नक्कीच आणू शकता. आणि त्या ताईंचा अजून काही संपर्क नाही झालेला. जर तुम्हाला विकायचं असेल, तुम्ही माझ्यापर्यंत नक्कीच पाठवू शकता. मी ते नक्की ऑनलाईन सेल करेल. तर आज आपण स्टिच करणार आहोत डब्याची छानशी क्रिएटिव्ह अशी पिशवी. किंवा तुम्ही ती देवळात नेऊ शकता, कुठे मार्केटला जात असाल तर मार्केटला नेऊ शकता, छोटीशी पण क्यूटशी. तर 3 खणीचा तुमचा डबा असेल तुमच्या मिस्टरांचा, तर तो त्यामध्ये आरामात व्यवस्थित फिट बसेल अशी ही पिशवी आपण स्टिच करणार आहोत. तर त्यासाठी मी फॅब्रिक आतमध्ये राईस बॅग आणि अस्तर असं कटिंग करून ठेवलेलं आहे. आता त्याची तुम्हाला मी रुंदी आणि उंची जे काही घेतलेलं आहे ते सर्व तुम्हाला डिटेलमध्ये सांगते. आणि एका ताईंची कमेंटसुद्धा होती मला की ताई, या पिशवीला तुम्ही पायपिंग कशी लावता ते आम्हाला दाखवा. तर मी एका व्हिडिओमध्ये दाखवलेलंच आहे, पण आज सुद्धा मी तुम्हाला पूर्ण डिटेलमध्ये दाखवणार आहे की ती पिशवी मी कशी स्टिच करते आणि ती मी कितीला सेलसुद्धा करते. तर ही पिशवी जी आहे ती मी माझ्या मिस्टरांसाठीच स्टिच करते, कारण मी आधी जी त्यांच्यासाठी पिशवी स्टिच केलेली ती थोडी खराब झाली. आणि घरीच शिवणारी आहे म्हणजे त्यांची डिमांड जास्तच असते, थोडी जरी खराब झाली तरी नवीन पाहिजे मला. तर त्यांच्यासाठी मी ही पिशवी स्टिच करत आहे. आणि अशाच पिशव्या मी शिवून विकते सुद्धा. तर तुम्ही सुद्धा अशा पिशव्या शिवून विकूसुद्धा शकता, कारण प्रत्येकाला डब्याला वगैरे कुठे छोटा मोठा सामान आणायला छोट्या छोट्या पिशव्या लागतातच. तर चला मग. तर मैत्रिणींनो, हे बघा मी हे फॅब्रिकचं कटिंग करून ठेवलेलं आहे. हा आपला साईड पार्ट आहे. मी तुम्हाला आधी मेन फॅब्रिक दाखवते. हे आपले जे हँडल्स असतात ते हँडल्स आहेत. आणि हे अस्तर आहे. त्यानंतर ही राईस बॅग आहे मध्ये यूज करायला. आणि हे आहे आपलं मेन फॅब्रिक. आता हे फॅब्रिक कशाचं आहे, तर हे आहे ड्रेसचं. कॉर्ड सेट शिवल्यानंतर जे कापड उरलेलं होतं त्या कापडाचा आपण उपयोग करणार आहोत. तर असे छोटे छोटे कापड आपल्याकडे शिल्लक असतातच, कापडाचे तुकडे. तर यापासून आपण काहीतरी क्रिएटिव्ह नक्कीच बनवू शकतो आणि सेलसुद्धा करू शकतो. तुम्ही बघू शकता किती सुंदर हे कापड दिसत आहे. तर याची रुंदी जी आहे ती आहे 7 इंच आणि याची उंची जी आहे ती आहे 9 इंच. असे रुंदी आणि उंचीचे आपण हे 3 जे पीस आहेत ते कट करून घेतलेले आहेत. तर हे जॉईंट आहेत राईस बॅग, ते आपण आधी कट करून घेऊ. आपण हे कट करून घेतलेलं आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, हे तिन्ही याचं एक एक पीस घ्यायचं आहे आणि त्याला आधी क्विल्टिंग करून घ्यायची. क्विल्टिंग करणं सगळ्यात महत्त्वाचा पार्ट म्हणजे क्विल्टिंग करणं. आणि हे जे मी अस्तर घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता, हे साडीचं अस्तर आहे. साडीचं अस्तर घेतलेलं आहे. आणि तर त्यावरती आपण हे मेन फॅब्रिक ठेवूया. तर असं आपण याला क्विल्टिंग करून घेऊया. तर तुम्ही याला चौकोनीसुद्धा टिपा देऊ शकता किंवा तिरकससुद्धा टिपा देऊ शकता. तर मी याला तिरकसच टिपा देणार आहे. जर तुम्हाला प्रॅक्टिस नसेल तर तुम्ही आधी चारी बाजूला पिनअप करून घ्यायचं आहे. बघा मी दोन्ही पीसला क्विल्टिंग करून घेतलेलं आहे, या पीसला सुद्धा आणि या पीसला सुद्धा. हे बघा आपले दोन्ही पीस मेन जे फॅब्रिक आहेत ते रेडी आहेत. आता आपल्याला याचे साईड पार्ट रेडी करून घ्यायचे आहेत. त्याआधी आपण याचे जे हँडल आहेत ते तयार करून घेऊ. तर हँडलसाठी आपण थोडे लांबच घेतलेले आहेत हँडल. नंतर आपल्याला मेजरमेंट घेऊन किंवा अंदाजे आपण जर जास्त लांब झाले तर ते कट करून घेऊया. तर हे बघा असं हे 2 पीस आपण कट केलेले आहेत. यामध्ये अस्तरची काही गरज लागत नाही. तर याची उंची 16 इंच आहे. आणि हे जे मधलं आपण राईस बॅगचे पीस घेतलं आहे त्याची उंची 14 इंच आहे. तर याला असं मधोमध ठेवायचं, इकडून ठेवा, इकडून चवडा पार्ट आहे. हे बघा असं ठेवल्यानंतर हे एक साईड अशी दुमडायची. सॉरी, हे शिदी साईड होती. हे एक साईड अशी दुमडायची
आणि ही दुसरी साईड थोडंसं फोल्ड करायचं. थोडंसं फोल्ड केल्यानंतर हे याच्यावरती असं दुमडून घ्यायचं. हे बघा असं. आणि हे बेल्ट शिवून घ्यायचे. बेल्ट म्हणा किंवा हँडल म्हणा. तर हे इथपर्यंतच राईस बॅग होती, त्याच्यामुळे मी इथपर्यंत शिवलेला. आता हा जो एक्स्ट्राचा पार्ट आहे तो आपण कट करून घेतो. आता काय करायचं, हे जे हँडल आपण रेडी केलं आहे याच्या दुसऱ्या बाजूला सुद्धा टिक मारून घ्यायची, म्हणजे ते अगदी जसं आपले मार्केटमधले पिशवीचे हँडल असतात ना तसे फिनिशिंगने दिसतात. या छोट्या छोट्या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात, ज्या आपल्याला लक्षात ठेवायच्या असतात की आपलं जे काम आहे ते फिनिशिंगने होण्यासाठी. हे बघा, आता हे रेडी हँडल मी तुम्हाला सांगते याची किती उंची आहे. तर याची उंची आता राहिलेली आहे 13.5 इंच. 13.5 इंचाचं हे हँडल आहे. आता सेम हे दुसरं हँडल मी रेडी. आपले हँडल रेडी झालेले आहेत, तुम्ही बघू शकता. आता आपल्याला साईड पार्ट रेडी करायचा आहे. तर साईड पार्टसाठी हे बघा, मी अस्तर, मेन फॅब्रिक आणि ही राईस बॅग असं कट करून घेतलेलं आहे. तर याची उंची सांगते मी तुम्हाला. याची उंची जी आहे ती 31 इंच आहे आणि याची रुंदी जी आहे ती 4 इंच आहे. तुम्ही कोणतीही पिशवी स्टिच करा, लहान मोठी, कोणतीही बाजाराची किंवा डब्याची कुठलीही, त्याचा साईड पार्टचं जो मेजरमेंट आहे ते 4 इंचचं घ्यायचं. ते एकदम परफेक्ट असतं. आणि जर तुम्ही बाजाराची मोठी झोला टाईप पिशवी स्टिच करत असाल तर त्याला 8 इंच घ्यायचं. हे लक्षात ठेवा, म्हणजे तुमची पिशवी परफेक्ट होईल. छोटी मोठी डगडी डुगडी असं काहीच होणार नाही. तर हे एकावर एक ठेवून व्यवस्थित मी याला आधी क्विल्टिंग करून घेते आणि मग आपण मेन काम करूया, आपली पिशवी स्टिच करूया. साईड पार्ट सुद्धा आपण रेडी करून घेतलेला आहे. एका साईडने मी अशी पायपिंग करून घेतलेली आहे, दुसरी साईड मी अशीच ठेवलेली आहे. जर एक्स्ट्रा पार्ट झाला तर तिथून आपण कट करून मग त्याला पायपिंग करू. तर हा साईड पार्ट देखील आपण आता साईडला ठेवूया. नंतर मेन फॅब्रिक आणि एक हँडल. तर आपल्याला काय करायचं आहे, आधी हे जे वरची बाजू आहे त्याला आपण पायपिंग करून घेऊया या लेसने. आपण या पिशवीसाठी लेसचा, कॉन्ट्रास्ट लेसचा वापर करत आहोत. तुमच्याकडे घरात सुद्धा लेस अवेलेबल असतील तर त्याचा तुम्ही उपयोग करू शकता. तर मैत्रिणींनो, या लेस ज्या आहेत ना, या ड्रेस किंवा साडी अशा याच्या मी काढून ठेवते आणि मग ते अशा पिशवीसाठी आपण उपयोग करतो. आणि ते वस्तू मग आपली अट्रॅक्टिव्ह सुद्धा बनते आणि ती सेलसुद्धा पटकन होते. त्यासाठी अट्रॅक्टिव्ह दिसण्यासाठी आपल्याला हे अशा ज्या लेसेस वगैरे असतात ना ते सांभाळून ठेवायचे असतात. हे बघा, आपण याच्यावरती पायपिंग करून घेऊ. थोडे सावकाश करायचे, कारण आपण राईस बॅगचा उपयोग करतो ना, त्याच्यामुळे त्यामध्ये जाडपणा येतो, त्यामुळे ते पटकन पुढे सरकत नाही. त्याच्यामुळे सावकाश सावकाश करायचं. हे बघ, तुम्ही बघू शकता किती सुंदर पायपिंग दिसते कॉन्ट्रास्टमधली आपल्या पिशवीला. आता हे जे हँडल आहेत ते आपण इथे अटॅच करून घेणार आहोत. थोडेसे वरतीच अटॅच करूया. आधी आपण याचं सेंटर काढून घेऊ. हे बघा, सेंटर काढून घेतला. आता सेंटर काढून घेतल्यानंतर तुम्ही जर माझ्या या आधीचे व्हिडिओ बघितले असतील तर तुम्हाला माहिती असेल किती याच्यावर आपण मार्किंग करतो. तर 1 इंच इकडे आणि 2 इंच इकडे अशी ही आपण मार्किंग करून घेतली. आता याच्यावरती आपण हे अशा प्रकारे हँडल स्टिच करून घेऊया, शिवून घेऊया. लॉक स्टिच द्यायची आहे. हे बघा, एका साईडने आपण लॉक स्टिच देऊन हँडल जे लॉक केलेलं आहे, आता दुसऱ्या साईडला देखील आपण इथे हे हँडल जे आहे ते लॉक करून घेणार आहोत. दुसऱ्या साईडने पण आपण हे हँडल लॉक केलेलं आहे. आता मेन ट्विस्ट आहे, आपल्या पिशवीला अट्रॅक्टिव्ह कसं बनवायचं ते तुम्हाला मी दाखवते आता. हे बघा, हे धागे दोरे जे असतात ते कट करून घ्यायचे, म्हणजे नंतर आपण विसरलो ना की ते तसंच राहतात. हे बघा किती फिनिशिंग दिसते. हे बघा, हे बघा किती फिनिशिंगमध्ये दिसते आपली पिशवी. आता आपल्याला काय करायचं आहे, ही जी लेस आपण इथे वरती पायपिंगसाठी लावली होती ना तीच लेस घ्यायची आहे आणि इथे हँडलवरती सुद्धा, इथे जिथे आपण हँडल शिवलेत तिथे हे बघा अशा प्रकारे ही लेस इथे अटॅच करून घ्यायची. अगदी सुंदर दिसतं आणि कॉन्ट्रास्ट लेस असल्यामुळे ते अजून उठून दिसत आहे.
आणि तुमच्याकडे कॉन्ट्रास्ट नसली, दुसरी कोणती लेस असली अट्रॅक्टिव्ह, ते सुद्धा तुम्ही लावू शकता. लेस लावल्यामुळे काय होतं ना, आपल्या पिशवीचं लुकच बदलून जातं आणि एकदम सुंदर आणि छान मार्केटसारखी रेडीमेड जशी पिशवी विकत मिळते ना, सेम तशीच आपली पिशवी दिसते. आपण साडी वगैरे जुनी झाली की फेकून देतो आणि त्याच्यासोबत लेस पण फेकून देतो ते साडीची. तर ती फेकून द्यायची नाही, तिला काढून सांभाळून ठेवायची. हे बघा किती छान दिसतंय ना कॉन्ट्रास्ट असल्यामुळे. आता आपल्याला दुसऱ्या पीसवरती पण सेम असेच हँडल आणि लेस अटॅच करून घ्यायचे आहेत. बघा आता हा साईड पार्ट आपण जो रेडी केला आहे आणि हे जे आपण 2 पार्ट रेडी केले त्याला आपल्याला हा साईड पार्ट अटॅच करायचा आहे. तर आपण वरतून कोणतंही मार्जिन न सोडता डायरेक्ट वरपासून अटॅच करणार आहोत, कारण आपण हा जो पीस घेतला आहे तो खूप जास्त लॉंग घेतलेला आहे. तर त्यासाठी आता आपण डायरेक्ट इथून पूर्ण असं तिन्ही बाजूने मी अटॅच साईड पार्ट आपण हे बघा याला अटॅच करून घेतलेला आहे एका साईडला. आता आपल्याला हे बघा हा जो दुसरा मेन पीस आहे तो याच्यावरती अटॅच करून घ्यायचा आहे. आणि हो, जो साईड पार्ट होता त्याच्यातून एवढा तुकडा आपल्याला कट करावा लागलेला आहे, एक्स्ट्रा होता. आणि वरतून मी असं दुमडून घेतलेलं आहे, म्हणजे ते पायपिंग सारखं दिसतं त्याच्यामुळे. हे बघा दोन्ही साईडची पायपिंग मी करून घेतलेली आहे. आता खालची बॉटमची जी पायपिंग आहे ती कशी करायची ती व्यवस्थित बघा. हे बघा फोल्ड करायचं. फोल्ड केल्यानंतर हा जो साईडचा पार्ट आहे बॉटमचा त्याच्यावरती हा फोल्ड केलेला भाग ठेवायचा. त्याच्यानंतर या साईडने सुद्धा आपल्याला दुमडायचं आहे आणि या साईडने सुद्धा दुमडायचं आहे, दोन्ही साईडने. आणि याच्यावरती आपण आधी कडेकडेला शिलाई किंवा टीप मारून घेऊ. एकदम टाईट पकडायची आहे पट्टी. बघा कडेकडेला शिलाई लावून घेतलेली आहे. आता हा जो एक्स्ट्राचा पार्ट आहे किंवा जे धागे दोरे निघालेले आहेत ते आपण आधी कट करून घेऊ. हे छोट्या छोट्या गोष्टी लक्षात ठेवल्या ना की आपलं जे काम आहे ते अगदी फिनिशिंगने होतं. हे बघा हे सगळं आपण धागे दोरे इथले कट करून घेतले. आता याला फ्रंट बाजूने पलटी करून घ्यायचं आहे आणि त्याच्यावरती हे बघा ही जी पट्टी आहे ती अशी वरती याच पिशवीवरती दुमडून घ्यायची आहे. हे बघा हा दुमडलेला भाग थोडासा आतमध्ये प्रेस करायचा, नाहीतर मग तो बाहेर दिसतो. त्याच्यानंतर त्याच्यावरती आपल्याला आता टीप लावून घ्यायची आहे. खूप सुंदर दिसते अशी पिशवी जेव्हा आपण शिवतो तेव्हा, आणि कस्टमरला पण खूप आवडते. या पद्धतीने जर तुम्ही शिवून दिली ना तर नक्कीच कस्टमरला खूप आवडेल. आणि मला सर्वात जास्त ज्या ऑर्डर्स असतात त्या याच पिशवीच्या असतात. ही पिशवी आणि जी बाजाराची असते ना शॉपिंग बॅग वगैरे ती विदाऊट चेनची सुद्धा आणि चेन लावलेली सुद्धा, अशा मला भरपूर ऑर्डर्स असतात. आता मला अजून 2 तशा शॉपिंग बॅगसुद्धा मोठ्यासुद्धा शिवायच्या आहेत. ऑर्डर आहे आणि गावातलीच ऑर्डर आहे. मला मोस्टली तरी सगळ्यात जास्त ऑर्डर गावातूनच मिळतात. तुम्हाला कुठून मिळतात कमेंट करून नक्की सांगा. आणि बऱ्याच माझ्या मैत्रिणी आहेत, माझे सबस्क्रायबर आहेत, की मला सांगतात की ताई मी सगळं शिवते, मला सगळं शिवता येतं, पण मला ऑर्डर्सच मिळत नाही, कोणी घेतच नाही. तर तुम्ही मार्केटिंग चुकीची करत असाल, तुमची मार्केटिंग चुकत असेल, किंवा मग तुम्ही एखाद्या खेडेगावात राहत असाल त्याच्यामुळे असा प्रॉब्लेम नक्कीच होतो. मी सुद्धा खेडेगावात राहते पण मला ऑर्डर्स मिळतात आणि तुम्हाला का मिळत नाही मला माहिती नाही. तर कामामध्ये फिनिशिंग आणा आणि उधार मात्र कोणाचंच ठेवायचं नाही, कोणालाच उधार द्यायचं नाही. आधी सांगून ठेवायचं आहे की शिवल्यानंतर तुम्हाला पेमेंट लगेच द्यावं लागेल, उधार ठेवलं जाणार नाही. कारण खेडेगावात जास्त करून उधारच ठेवतात बायका, देईन नंतर घे नंतर असंच असतं त्याच्यामुळे. आणि हा जो धागा तुटतोय ना तो नॉर्मल आहे. तो नॉर्मल यासाठी आहे कारण ही जी आपली पायपिंग लावतोय ना आपण, तर त्याच्यावरती कोथळीचे थर आहेत, म्हणजे खालचा मेन थर, परत त्याच्यावरती एक मेन थर, त्याच्यावरती आपण ही पायपिंग डबल दुमडून लावतोय, त्याच्यामुळे तो धागा तुटतो. त्याची काळजी करायची गरज नाही. आणि तुम्ही शिवत असाल तेव्हा सुद्धा धागा तुटला तर टेन्शन घ्यायचं नाही, धागा तुटतोच. तर तुम्ही बघू शकता आपली पायपिंग लावून सुद्धा झालेली आहे. त्याचे धागे दोरे आहेत ते कट करून घ्यायचे. हे बघा किती सुंदर दिसते आपली पिशवी पायपिंग लावल्यानंतर. ही पिशवी तुम्ही हे बघा मार्केटमध्ये नेऊ शकता. कुठे पण तुम्ही तेवढ्यात जात असाल तर नारळ वगैरे फुलं वगैरे न्यायची असली ते सुद्धा तुम्ही याच्यात नेऊ शकता. आणि त्याचबरोबर तुम्ही काय म्हणतो डब्याला सुद्धा वापरू शकता. तर ही एका साईडची पायपिंग करून मी तुम्हाला दाखवलेली आहे. आता दुसऱ्या साईडची पायपिंग सुद्धा मी करून घेईन. पण तुम्हाला पायपिंग बघायची होती कशी करतात आणि कशी म्हणजे पायपिंग अगदी जवळून कशी शिवतात ते सुद्धा मी तुम्हाला दाखवलेलं आहे. तर ही पिशवी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा मैत्रिणींनो. किती सुंदर आणि क्यूट आपली ही पिशवी दिसत आहे.
मैत्रिणींनो, तुम्ही बघू शकता किती क्यूट आणि सुंदर ही पिशवी दिसते आहे. त्याची पायपिंग आपण कॉन्ट्रास्ट लावलेली, लेस त्याला कॉन्ट्रास्ट लावली, त्याच्यानंतर ही पायपिंग देखील आपण एका ड्रेसच्या कपड्यापासून लावलेली आहे. आणि पायपिंग मी तुम्हाला अगदी जवळून दाखवलेली आहे की कशी करायची. तर हा देखील ड्रेसचा कपडा होता आणि हा देखील ड्रेसचाच कपडा होता आणि ही लेससुद्धा ड्रेसचीच आहे. तर मैत्रिणींनो, एका टाकाऊ कपड्यापासून आपण टिकाऊ वस्तू नक्कीच बनवू शकतो आणि सेल करू शकतो. तर या सगळ्यात जास्त ऑर्डर्स मला याच पिशव्यांच्या असतात, या पिशवीच्या आणि याच्यातली मोठी शॉपिंग बॅग याच्या मला जास्त ऑर्डर्स असतात. तर अशा पिशव्यासुद्धा तुम्ही घरी स्टिच करू शकता आणि याच्या आतमधला स्पेससुद्धा तुम्ही बघू शकता किती हे बघा जास्त आहे. आणि याच्यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार साईजनुसार सुद्धा स्टिचिंग करू शकता, शिवू शकता पिशवी तुमच्यासाठी घरच्या घरी आणि सेल करायला सुद्धा शिवणकाम तुम्ही करू शकता. तर कशी वाटली आपली आजची ही पिशवी कमेंटमध्ये नक्की सांगा मैत्रिणींनो. आणि अजून काही तुम्हाला क्वेरीज असतील तुम्ही त्यासुद्धा विचारू शकता. आणि मागच्या व्हिडिओमध्ये म्हणजे कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं होतं की माझ्याकडे रनर अवेलेबल आहेत. ते म्हणजे हे बघा, मी तुम्हाला दाखवते. अशा पानाच्या आकाराचे आहेत. हे बघा, हा पानाचा आकार तुम्हाला दिसत असेल. हे बघा, पानाच्या आकाराचे आहेत. मी तुम्हाला एक काढून दाखवते. हे बघा, असं पानाच्या आकाराचे रनर आहेत. त्याच्यानंतर आपल्याकडे असे चावीच्या आकाराचे सुद्धा रनर आहेत. तर मी काल एक हे बघा, हे मोबाईल पाऊच स्टिच केलं होतं आणि त्याला हे रनर लावलं होतं. आणि याच्यातलंच एक मोठ्या साईजचं, हे छोट्या मोबाईलचं आहे, मोठ्या मोबाईलचं पाऊच याच कापडाचं मी सेलसुद्धा केलं आज सकाळीच. तर तुम्हाला जर हे रनर हवे असतील तर हे 50 रुपये डझनप्रमाणे मिळतील. तर तुम्हाला हवे असतील तर मी व्हॉट्सअप नंबर देते स्क्रीनवरती, तुम्ही तिथे तुमची ऑर्डर बुक करू शकता. आणि जी ब्लॅक कलरची जीप आहे ती तुम्हाला 10 रुपये मीटरप्रमाणे मिळेल आणि हे जे रनर आहेत ते तुम्हाला 50 रुपये डझनप्रमाणे मिळतील. आणि जर साधे हवे असतील तुम्हाला, साधे म्हणजे त्याची क्वालिटी एवढी चांगली नसते, त्याच्यामुळे मी ते विकत नाही. जर तुम्हाला क्वालिटी हलकी हवी असेल तर तुम्हाला 30 रुपये मीटरने सुद्धा 30 रुपये डझनने सुद्धा मिळून जातील. त्याच्यानंतर आपल्याकडे नॉनवेन सुद्धा आहे. हे बघा, हे नॉनवेन आहे आपल्याकडे. तर हे मी जेव्हा कस्टमरची ऑर्डरच असते ना बाहेरून तेव्हा यूज करते. आता काल तुम्ही बघितलं असेल मी पाऊचमध्ये हे नॉनवेन यूज केलं होतं. तर हे एवढं मजबूत नाही आहे, पण आपल्याला घरगुती कामासाठी यूज यायला एकदम छान आहे. तर तुम्हाला जर हे हवं असेल तर हे 50 रुपये मीटरप्रमाणे मिळेल. तर याच्यातलं तुम्हाला काहीही मी आधीच सांगून देते, याची क्वालिटी एवढी बेस्ट नाही आहे, म्हणजे एकदम कडक नाही आहे, पण कमी बजेटमध्ये जास्त इन्कम जनरेट करण्यासाठी हे नॉनवेन उपयोगी नक्कीच येईल. तर तुमचं जर सुरुवातीला म्हणजे तुम्हाला जर सुरुवातीला एवढं तुमचे जे प्रोडक्ट आहे त्याची प्राईस मिळत नसेल तर तुम्ही अशा प्रकारचे सुद्धा नॉनवेन यूज करू शकता. तर हे 50 रुपये मीटर आहेत आणि हे 50 रुपये डझनप्रमाणे हे रनर आहेत. आणि जी म्हणजे चेन जी आहे ब्लॅक कलरची तो तुम्हाला 10 रुपये मीटरप्रमाणे मिळेल. तर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही नक्कीच ऑर्डर करू शकता. व्हॉट्सअप नंबर देते तुम्हाला स्क्रीनवरती, तुम्ही त्याच्यावरती तुमची ऑर्डर बुक करू शकता. तर चला मैत्रिणींनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत माझ्या सगळ्या मैत्रिणींना माझ्याकडून जय श्रीराम.